नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो या अंतर्गत विद्यापीठाच्या अंतर्गत आपण प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 समग्र लक्षी अर्थशास्त्राची तत्वे या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. यातील ब्लॉक 4 मनी इन अ मॉडर्न इकॉनॉमी आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा यातील युनिट 10 मॉनिटरी पॉलिसीज आर्थिक धोरण या विषयावरती चर्चा करणार आहोत. आर्थिक धोरण याच्यात विशेष करून मॉनिटरी पॉलिसीज म्हणले त्यालाच मौद्रिक धोरण असं देखील म्हटलं जातं. आता या मौद्रिक धोरणामध्ये किंवा वित्तीय धोरणामध्ये विशेष करून फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसीज असे दोन प्रकार असतात. या मॉनिटरी पॉलिसीमध्ये पैशाविषयक किंवा वित्तविषयक जे ध्येय धोरणं असतात ती RBI कडून निश्चित केली जातात आणि फिस्कल पॉलिसीमध्ये म्हणजेच वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने या सरकारकडून अंदाजपत्रकीय धोरण जाहीर केलं जातं, त्यालाच फिस्कल पॉलिसी या अनुषंगाने आपण ओळखू शकतो. विशेष करून मॉनिटरी पॉलिसीमध्ये RBIनी ठरवलेली वेगवेगळी ध्येय धोरणं असतील. ती ध्येय धोरणं अर्थव्यवस्थेशी निगडीत कशा पद्धतीनं असतात किंवा अर्थव्यवस्था सुस्थितीत चालावी या दृष्टीने त्याच्यामध्ये विशेष करून लक्ष दिलं जातं. या मॉनिटरी पॉलिसीजमध्ये RBI कडून निश्चित इन्फ्लेशन म्हणजेच भाववाढ होऊ नये किंवा कोणतीही बाब अति स्वस्तही होऊ नये जेणेकरून उत्पादकाला किंवा उद्योजकाला प्रोत्साहन मिळणार नाही याच्यावर कटाक्षाने लक्ष दिलं जातं. आता या मॉनिटरी पॉलिसीजमध्ये RBI ही खरं तर ऑटोनॉमी किंवा स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेकडून घेतलेली निर्णय ध्येय धोरणं ही स्वतःचा बँकिंग व्यवसाय देखील अस्तित्वात राहणं किंवा चांगल्या पद्धतीने चालणं, सुस्थितीत राहणं, इन्फ्लेशन रेशो +10% म्हणजे 10% वृद्धी दर होणं अपेक्षित आहे. महागाई असेल किंवा इतर रोजगार असतील, उत्पादनं असतील त्या अनुषंगाने वाढणं अपेक्षितच आहे. परंतु मॉनिटरी पॉलिसीजमध्ये किंवा आर्थिक धोरणामध्ये याचं नियोजन करताना कोणत्या कोणत्या बाबी येऊ शकतात याचा इंट्रोडक्टरी पार्ट या प्रस्तावनेच्या अनुषंगाने आपण बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसीज आर्थिक धोरणाची जी उद्दिष्ट आहेत म्हणजे विशेष करून या वित्तीय धोरणाचं जे उद्दिष्ट आहे ते डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आर्थिक धोरणाची काही साधने, इंट्रोडक्शन ऑफ मॉनिटरी पॉलिसीज ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत किंवा किती आहेत त्या बघणं किंवा त्याची साधन सामग्री कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते. म्हणजेच जसं की आपण टॅक्सेस असेल म्हणजे कर रूपाने रक्कम जसं फिस्कल पॉलिसीमध्ये बनतो तसं मॉनिटरी पॉलिसीमध्ये कर रचनेत जो आहे तो बदल करण्याचा अधिकार नाही, परंतु इंटरेस्ट रेट जे आहेत ते चेंज केले जातात. SLR असेल, CRR असेल, कॅश रिझर्व्ह रेशो असेल याच्यामध्ये बदल करणं याच्यावर ते प्रभाव दिलेला असतो. म्हणजे भारतातील चलनविषयक धोरण जर पाहिलं तर ते कशा पद्धतीचं आहे, मॉनिटरी पॉलिसीज इन इंडिया ते कशा पद्धतीचं धोरण आहे त्याच्या संदर्भातली माहिती मांडलेली आहे. परिणामात्मक सुलभीकरण म्हणजेच क्वांटिटिव्ह इसिंग याच्यात म्हटलेलं आहे. क्वांटिटिव्ह इसिंग म्हणजे परिणामात्मक सुलभीकरणाच्या अनुषंगाने कोणत्या बाबी येऊ शकतात किंवा कशा पद्धतीने होऊ शकतं या बाबी त्याच्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. कन्क्लुजन जो आहे तो सारांश रूपाने या भागात आपण जर पाहिलं तर तो कशा पद्धतीचा पार्ट येऊ शकतो या अनुषंगाने इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला दिलेला आहे. आता या पैशाची जी मागणी आहे आणि पैशाचा जो पुरवठा आपण म्हणूया तो कशा पद्धतीनं RBI कडून केला जातो किंवा मागणी जी आहे ती समाजाकडून आपण म्हणूया, उद्योग संस्थेकडून म्हणूया, उद्योजकांकडून, एम्प्लॉयबिलिटी जी काही रोजगार निर्मिती झालेली असते त्या अनुषंगाने आपण म्हणूया. म्हणजे पहिल्यांदा पैसा हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं सर्वांसाठीच आवश्यक असतो आणि त्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याचबरोबर RBI कडून पैशाचा जो होणारा पुरवठा आहे तो पुरवठा त्याला पुढच्या स्टेपमध्ये आपण म्हणूया पैशाचा जे M1, M2, M3 हे पैशाचे वेगवेगळे प्रकार आपण कार्य पाहिली होती. पैसा कशा पद्धतीनं काम करत असतो किंवा पैशाचं स्थिती कशी असू शकेल म्हणजे पैशाची
प्रकार कुठले कुठले आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याचं कार्य जरी आपण पाहिलं की पैसा हा साठवणुकीचं साधन आहे, देवाणघेवाणीचं साधन आहे, ही कार्य पाहत असताना पण पैसा म्हणजे कशात मोजमाप करू शकतो आपण, तर M1 मध्ये, M2 मध्ये, M3 मध्ये म्हणजे लोकांकडे असणारा पैसा असेल, बँकेकडे असणारा पैसा असेल, बचत खात्यांमध्ये असणाऱ्या ठेवी, पोस्ट ऑफिसमधल्या असणाऱ्या ठेवी असतील, याचा एका बाजूला आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच पैशाची जी मागणी होणार आहे आणि जो पुरवठा होणार आहे तो कुठल्या पद्धतीचा होऊ शकतो. म्हणजे केवळ एखादी ₹100 ची नोट आर-बी-आयकडून इंट्रोड्यूस केली किंवा छापलेली आहे आपण म्हणूया. जसं की आपण डिमॉनिटायझेशनचा काळ पाहिला, की त्याच्यामध्ये ₹500 आणि ₹1000 ज्या चलनी नोटा होत्या, रुपयाच्या अनुषंगाने, त्या नोटा सगळ्या डिमॉनिटायझेशनच्या अंतर्गत कॅन्सल करण्यात आल्या आणि नव्याने ₹500 नोट आणि 2000 नोट इंट्रोड्यूस करण्यात आली. ती आपण सर्व भारतभर पाहतोय सध्या. आता या कॅन्सल केलेल्या नोटाच्या अनुषंगाने असेल किंवा त्याच्या अगोदर अस्तित्वात असणाऱ्या नोटा आपण ज्यावेळेला पाहतो, त्या पुरवठा केल्या होत्या म्हणजे आर-बी-आयकडून पुरवठा केल्या गेल्या होत्या आणि या म्हणजे सर्वच प्रकारच्या नोटा ज्या आहेत त्या आर-बी-आयकडून प्रोव्हाईड केले जातात किंवा तशा पुरवठा त्याचा होत असतो आणि याचा आर्थिक धोरणावर निश्चित परिणाम होत असतो. म्हणजे एखादी नोट ज्यावेळेला आपण म्हणतो की ₹100 नोट मार्केटमध्ये आली. आता ही ₹100 नोट मार्केटमध्ये ज्यावेळेला येते आर-बी-आयकडून, त्यावेळेला ती छापण्यासाठी त्याची तारण व्यवस्था करावी लागते आपल्याला. मग त्या तारण व्यवस्थेच्या अगेन्स्ट तेवढ्या नोटा छापल्या जातात आणि तेवढ्या मार्केटमध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. कारण पहिल्यांदा त्या नोटेची डिमांड होणार किंवा त्याची मागणी होणार आणि त्या मागणीच्या अनुषंगानं ज्याच्याकडे ती नोट येईल त्या अनुषंगानं आर-बी-आयकडून म्हणजे बँकांकडून आपण पाहतो की वेगवेगळे चलनी नोटा ज्या काही नाणी असतील, नोटा असतील त्या येत असतात आणि त्या आल्यानंतर आर्थिक व्यवहारामध्ये अनेकांच्या हाती जातात. म्हणजे माझ्याकडे आलेली एखादी ₹100 ची नोट आपण ज्यावेळेला म्हणतो किंवा ₹500 ची नोट म्हणतो, त्यावेळेला ती फक्त माझ्यापाशीच असेल असं. पूर्वी आपण पाहायचो की आजी-आजोबा असतील किंवा वयस्कर लोक असतील किंवा आपणही एखादी ₹100 ची नोट आली तर नवीन नोटी आहे आणि कोरी करकरीत नोट आपण म्हणतो की खूप छान आहे आणि ती नोट करकरीत असणारी आवाज किंवा अगदी सेंट जर काही लोक पाहतात आणि सुगंध छान आहे, मी माझी नोट जी आहे त्या अगदी पॉकेटमध्ये, पाऊचमध्ये व्यवस्थित ठेवेल, जपून ठेवेल, सांभाळून ठेवेल असा विचार करतात आणि ती नोट खर्च केली जात नाही. आता अशा अवस्थेत असणाऱ्या ज्या काही नोटा आपण म्हणूया, चलन आपण म्हणूया, त्याचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं बचतीच्या अनुषंगानं जरी ती रक्कम बाजूला आली असली, तरी ती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं गळती निर्माण झालेली दिसते. आता ही गळती होणं चांगलं का किंवा फायद्याचं का तोट्याचं? तर ते निश्चितपणे तोट्याचं. कारण अर्थव्यवस्थेचं अर्थचक्र ते फिरायला किंवा गतिमान व्हायला त्याच्यातून अडथळे निर्माण होतात. म्हणजे काय? उदाहरणार्थ मला मिळणारे ₹100 ते जर अर्थव्यवस्थेमध्ये मी लगेच खर्च नाही केले आणि ते माझ्याकडेच थांबून राहिले, तर पुढच्या लोकांची ती मागणी असणारी जी काही ₹100 ची ती थांबलेली असेल. त्याच्याऐवजी मला मिळालेला आज मिळाला असेल जर सकाळी पगार आणि मी जर लवकरात लवकर तेवढा खर्च केलेला असेल, तर ती 100 ची नोट अनेकांपाशीच गेलेली असेल आणि त्यामुळं त्या ₹100तून पुढच्या लोकांचे कार्य हे निश्चितपणे घडून येतील. म्हणजे एखाद्याला ₹1,00,000 पगार असेल, ₹10,00,000 पगार असेल किंवा ₹1,000 पगार असेल. उत्पन्न कितीही असो, मिळणारी ₹100 ची नोट आपण जसं उदाहरण एक्झाम्पलसाठी घेतोय, तशा पद्धतीनं मिळणारं चलन ह्याचा विनियोग आपण लगेच करणं किंवा अल्पकाळात करणं हे अपेक्षित आहे. सेव्हिंग जरी केली असेल, तर ती अर्थव्यवस्थेतून गळती होईल. काही कालावधीसाठी उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह तो आहे तो खंडित होईल, परंतु तो सर्वांनी करणं हे तर निश्चितपणे समग्रलक्षी अर्थशास्त्रात तोट्याचं आहे, हानिकारक आहे. परंतु सूक्ष्म पातळीवर ज्यावेळेला विचार करतो म्हणजे वैयक्तिक एका व्यक्तीने केलं तर चालेल का? तर चालेल. पण काही कालावधीसाठी चालेल. म्हणजे काही कालावधीनं तो सूक्ष्म अर्थशास्त्रातला जो काही आपण वैयक्तिक पातळीवर आपण बचत केलेली असेल तर तो गुण आहे किंवा चांगली बाब आहे. पण मॅक्रो इकॉनॉमिकच्या दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो, सर्वच लोकांनी ₹100 बाजूला काढून ठेवले तर कोट्यावधी रुपयाची रक्कम ही बाजूला पडेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या वस्तूंची पुढच्या जे काही उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू असतील, सेवा असतील, त्याची मागणी खंडित होईल. त्यामुळं पुरवठा झालेल्या ज्या काही नोटा आपण म्हणूया, अर्थव्यवस्थेतलं चलन आहे, तर त्या चलनाच्या अनुषंगाने पुढची मागणी होणं अपेक्षित आहे. एखाद्या नोटेने समजा उदाहरणासाठी ₹100 च्या नोटेने मी आज कॅन्टीनमध्ये गेलो किंवा हॉटेलला गेलो आणि ₹100 चा चांगल्यापैकी दर्जेदार मिसळ पाव खाल्ला असेल समजा.
तर या मिसळपाव खाल्ल्यामुळं किंवा कॅन्टीनमध्ये काही पदार्थ मी खाल्ल्यामुळं, हॉटेलला काही पदार्थ खाल्ल्यामुळं असेल, तर त्याची असणारी मागणी किंवा मला अभ्यास करायचा आहे म्हणून मी ₹100चं पुस्तक खरेदी केलं. तर या पुस्तक खरेदी करण्यासाठी मी ₹100 खर्च केले. त्यावेळेला त्या शॉपकीपरला जे असतील, दुकानदार असतील, त्या दुकानदाराला ते ₹100 मिळालेले असतील. दुकानदार काय करेल, त्याच्या वर्कर्स, कामगार जे असतील, त्या कामगारांना ते ₹100ची नोट जाईल. त्या कामगाराकडून नोट ती कदाचित एखाद्या शाळेच्या मुलासाठी, त्याच्या जो कोणी अपत्य असतील समजा, मुलासाठी, मुलीसाठी असेल, कदाचित समजा आपण विचार करू, की त्या कामगाराच्या मिसेसकडे नोट गेली. आता या मिसेसकडे गेलेल्या नोटीकडून तिने ती भाजीपाला मार्केटमधनं खरेदी भाजीपाला मार्केटमधनं खरेदी केला. त्यावेळेला त्या भाजीपाला मार्केटवाल्याने, म्हणजे व्यापारी असेल तिथं, अर्थात शेतकरी असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु तो व्यापारी असेल, तो व्यापारी जर असेल तर ती नोट परत शेतकऱ्याकडे जाईल. शेतकऱ्याकडून ती नोट पुन्हा शेती उत्पादनासाठी लागणारी साधनसामुग्री आपण म्हणूया, किंवा शेतीत काम करणारा मजूर असेल तर त्या मजुराला दिली जाईल. ते मजूर काय करेल, त्याच्या मुलासाठी कदाचित एखादे वेगवेगळा प्रकार असतील, कदाचित त्याच्या मुलाच्या शिक्षणावरती तो खर्च करेल. म्हणजे पुन्हा एखादं वही पुस्तक पेन खरेदी करायला जाईल किंवा शाळेची फी ते भरेल. म्हणजे एक नोट ही माझ्यापासून पुस्तक दुकानदार असेल, त्याचा होलसेलर असेल किंवा तिथला कामगार असेल, परत त्याच्या गृहिणीकडे जाईल, गृहिणीकडून ती भाजीपाल्यावाल्याकडे जाईल, भाजीपाल्यावाल्याकडून ती पुन्हा तिथल्या कामगाराकडे जाईल, कामगाराकडून पुन्हा त्याच्या मुलांकडे जाईल, मुलांकडून, किंवा ही चक्राकार गतीने आपण म्हणूया फिरत राहील. त्यावेळेला एक ₹100ची नोट ही केवळ एकाच 100चं काम करते असं नाही, तर माझं 100चं काम केलं, तसंच त्या पुस्तक दुकानदाराचं ₹100चं काम केलं, तिथल्या कामगाराचं ₹100चं काम केलं, आणि त्याच्या पुढे जाऊन त्या गृहिणीचं त्याचं काम केलं ₹100चं, त्याच्यानंतर त्याच्या मुलाचं काम केलं, त्याच्यानंतर तिथल्या कामगारचं कुणी असेल तिथल्या कामगाराचं काम केलं, त्याच्यानंतर पुढं, म्हणजे एकूण आपण म्हणूया की साधारणपणे ही जर नोट 10 जणांच्या हाती गेली असेल, तर 10 जणांचं ₹100 काम त्या नोटीमुळे पूर्ण झालं. म्हणजेच एक ₹100ची नोट गुणिले 10 जर केलं तर ₹1000चं काम हे या ₹100च्या नोटीतून होते. म्हणजे 10 लोकांचं कामही होते आणि ₹100ची नोटही शेवटी राहते, किंवा शेवटच्याने साठवून ठेवली आपण म्हणूया, तर ती आणखी फिरत राहील तर आणखीनच पुढे जाईल रक्कम. म्हणजे 1000 होईल, 1500, 2000, 3000 अशी वाढत जाईल. म्हणजेच पुरवठा करताना आरबीआयकडून अशा पद्धतीने या नोटांचं कॅल्क्युलेशन, किंवा पुढं किती काळ किंवा किती रुपयाचं काम होऊ शकेल याचा, जसं आपण गुणक, फरक, प्रवेग या अनुषंगाने त्याचं मल्टिप्लिकेशनमध्ये विचार करून ते किती रुपयाचं काम करू शकते, या अनुषंगाने नोटा इंट्रोड्यूस केल्या जातात किंवा छापल्या जातात, असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. म्हणजे पैशाची असणारी मागणी ही किती असू शकेल, बँका कशा पद्धतीने पैसा पुरवठा करत असतात. बँक जसे की बँक म्हणजे देशाची सर्वोच्च बँक, म्हणजेच त्याला शिखर बँक आपण म्हणूया, आरबीआय ही संस्था म्हणूया, आणि कर्ज देणारा शेवटचा उपाय किंवा अजूनही लागू आहे, तथापि स्थिरीकरणाशी संबंधित अनेक कार्य याच्यामध्ये चालतात, आणि या स्थिरीकरणाच्या कार्याच्या अनुषंगाने बँकेकडून केला जाणारा पैशाचा पुरवठा हा विचारात घेतला जातो. बँक ही आपण पाहतो की एकाकडून दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसा देत असते किंवा चेकच्या सहाय्याने व्यवहार केले जातात. ऑनलाईन पद्धतीने ज्या वेळेला आपण सॅलरीज मिळतात, पगार मिळतात, त्यावेळेला ही काही बाबी आपण पाहत असतो. म्हणजेच या स्थिरीकरणाशी संबंधित अनेक कार्य जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे जाणवत होते. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ही देशाची सर्वोच्च बँक आहे. इतर मध्यवर्ती बँका आर्थिक वाढ, किंमत यासारखे घटक विचारात घेतात, आणि निश्चितपणे आपण पाहतो की स्थिरीकरणाच्या अनुषंगाने, म्हणजे मध्यवर्ती बँक आपल्या इतर सर्व बँका ज्या आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण त्याला म्हटलं, ती वाढ कशा पद्धतीने होईल, प्राइस लेवल कशा पद्धतीने टिकवता येईल, या अनुषंगाने त्याच्यात महत्व किंवा त्याच्यात काही भाग याचा विचारात घेतलेला आहे. आता या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला याच्यात कोणते कोणते भाग असू शकतात किंवा कसे घटक असू शकतात. स्थिरता, कॉन्स्टंट, म्हणजे एक समान पातळी अर्थव्यवस्थेची राहू शकेल का, या दृष्टीने जर विचार केला तर स्थिरता ही कशी राखता येईल, नियंत्रित कसं ठेवता येईल. मी याचं अजून एक इंटरप्रिटेशन एक्झाम्पल्स ॲग्रिकल्चर रिलेटेड खरं तर देऊ शकतो. जे बुल फार्मर्स असतात, म्हणजे बैलगाडी असणारे शेतकरी असतात, ते शेतकरी ज्यावेळेला बैलगाडी चालवत असतात त्यावेळेला बैलगाडी चालवताना त्याच्या बैलाच्या 2 दोऱ्या ही स्वतःच्या हातामध्ये असतात, आणि जर दोरी लूज सोडलेली असेल, थोडी हलवली असेल आणि लूज असेल, आणि बैलाला थोडा आवाज दिला
तर बैल पुढे वेगाने धावू लागतात. आणि त्याचऐवजी जर समजा या दोऱ्या ओढल्या असतील, स्वतःकडे जर ओढलेल्या असतील, खेचलेल्या असतील दोऱ्या, तर त्या बैलांचा वेग जो काही चाललेला आहे तो वेग कमी केला जातो किंवा नियंत्रित केला जातो आणि बैलाचा वेग हा हळू जातो. म्हणजे बैलगाडीमध्ये ह्या दोन दोऱ्या ओढण्याचं काम जसं केलं जातं, तो बैलगाडी चालक जो असतो तो दोऱ्या ओढतो. त्यावेळेला त्या दोऱ्या ओढण्याचं काम असेल किंवा सेल सोडण्याचं काम असेल, हे बँकेचं किंवा आरबीआयचं हे प्रमुख कार्य असतं की अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचा पैशाचा पुरवठा होत असताना किंवा पैशाला असणारी मागणी जी काही येते त्याला नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं, म्हणजे ज्यावेळेला पुरवठा सैल सोडायचा असेल त्यावेळेला बँकेचे व्याजाचे दर आपण पाहतो ते कमी केलेले असतात. म्हणजेच SLR, CRR, बँक रेट, बँक रेपो रेट, बँक रिव्हर्स रेपो रेट या दरांमध्ये बदल केले जातात आणि त्या बदलामुळं अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, या इतर ज्या बँका आपण म्हणूया किंवा राष्ट्रीयकृत असतील किंवा कॉपरेटिव्ह यांच्याकडे असणाऱ्या रकमा याच्यात बदल होतो आणि अर्थव्यवस्थेतल्या लोकांना आपण म्हणूया, उद्योगधंद्यांना, व्यावसायिकांना त्याचा मिळणारा जे काही आपण म्हणूया कर्ज जे काही घेतलेलं असतं किंवा काही रक्कम ठेव म्हणून ठेवलेली असेल तर ठेवीवर मिळणारं व्याज हे त्या प्रमाणात बदलतं. घेतलेल्या कर्जावर देखील तशा पद्धतीने बदल होतात आणि या बदलत्या स्थितीमुळे कर्ज देणारा जो शेवटचा घटक आहे तो अजूनही तो विचाराधीन असतो किंवा विचार करावा लागतो. आणि मग कशा पद्धतीने, जसं की आपण पाहतो 0.5% जर व्याजाचे दर बदलले म्हणजे 8 वरनं 8.5 अशा पद्धतीचा व्याजाचा दर होतो, त्यावेळेला इकडे लाखो रुपयाचा फरक पडतो. त्यामुळे अजूनही आपण जर पाहिलं तर स्थिरीकरणाशी संबंधित हे अनेक कार्य चालतात. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची सर्वोच्च बँक आहे. इतर मध्यवर्ती बँक, आर्थिक वाढ, किंमत यासारखे घटक जर आपण पाहतो त्यावेळेला ते परिणाम करतात. त्याचं स्थिरीकरणाशी संबंधित याचा संबंध येतो. म्हणूनच कर्जासाठी सुलभ प्रवेश किंवा कर्ज नियंत्रणाच्या अनुषंगाने या सुलभतेवर विशेष भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा अशा अनुषंगाने आपल्याला बाबी दिसून येतात. अर्थव्यवस्थेचे सुरळीत कामकाज जर चालवायचं असेल किंवा सुरळीतपणे हे कामकाज दिसून येईल या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेची सुस्थिती कशी आहे किंवा काय त्याचा भाग विचारात घेता येतो तो आपण आरबीआयचा डिटेलमध्ये बघूया. त्याचे कार्य कशा पद्धतीने चालतात या अनुषंगाने सुद्धा आपल्याला वेगवेगळे खरं तर खूप 12 पॉईंट्स याच्यामध्ये आहेत आणि इतर वेळेला पाहतो आपण त्याचे पॉईंटच्या अनुषंगाने नसतं, परंतु वर्डिंग शब्दांमध्ये सुद्धा तेवढी क्षमता असते की त्या अनुषंगाने अनेक कार्य किंवा अनेक भाग हा सांगितलेला असतो. आता आरबीआयच्या मध्ये त्यांचे काही काही प्रमुख कार्य असतात. एक चलनविषयक धोरण जे आहे ते तयार करणं, चलनविषयक धोरण किंवा त्याचे असणारे नियंत्रित बाबी या विचारात घेणं किंवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय नियमन आणि पर्यवेक्षण संस्था ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतात. बँकाच्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये नियमन करताना किंवा त्याचे पर्यवेक्षण संस्था ज्या आहेत त्या बाबीवर विशेष भर दिलेला असतो. पैशाचे नियमन किंवा परकीय चलन आणि सरकारी रोखे बाजार तसेच काही आर्थिक डेरिव्हेशनचे आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागतो किंवा पैशाचे नियमन हे कशा पद्धतीने होऊ शकतो त्या अनुषंगाने किंवा त्याच्याशी संबंधित आपण भाग म्हणूया. परकीय चलन आणि सरकारी रोखे किंवा रोखे बाजार आपण म्हणूया पैशाच्या बाबतीत कशा पद्धतीने याच्यात बदल होईल. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी कर्ज आणि रोख व्यवस्थापन, केंद्र आणि राज्य सरकारकडून जर कर्ज रोखे असेल किंवा रोख व्यवस्थापन जे आहे ते सुलभ होत असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आरबीआयची धोरणं ज्या वेळेला ठरवली जातात त्यावेळेला आरबीआयकडे सुद्धा आरबीआयकडून अशा अपेक्षा असते की देशातलं असेल, राज्यांमधले असतील, सरकार ही स्थिर जर असतील तर त्याचा फायदा हा बँकिंग क्षेत्राला सुद्धा होतो किंवा बँकिंगची धोरणं जर योग्य असतील, आरबीआयची धोरण जर योग्य पद्धतीचे असतील तर सरकारला आपला विकास करताना व्यवस्थित प्लॅनिंग करता येतं, नियोजन करता येतं. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांसाठी कर्जविषयक स्थिती आणि रोख व्यवस्थापन या अनुषंगाने सरकारकडून वेगवेगळे ध्येय धोरणं किंवा त्याचं प्लॅनिंग तयार केलेलं असतं. परकीय चलनाच्या साठ्याचे व्यवस्थापन, आता परकीयाकडून मिळणारं चलन हे किती असू शकतं, कशा पद्धतीचं असू शकतं, तर आपण पाहतो की आपण ज्या वेळेला एक्सपोर्ट करत असतो त्यावेळेला तिथलं चलन आपल्याला काही देशाच्या तिजोरीच्या अनुषंगाने आपल्याला मिळणार असतं आणि मग ते चलनात आपल्याकडं परिवर्तन केलं जातं आणि या परिवर्तनीय चलनाच्या अनुषंगानेच
आपल्याला फायदे तोटे आपल्याला दिसून येतात. त्यामुळं जेवढं परकीय चलन आपल्याकडे जास्त असेल तेवढं आपल्याला संकट काळात असेल किंवा आपली तिजोरी जी आहे ती भक्कम झालेली दिसेल. पण आपल्याला निर्यातीपेक्षा आपली आयात ही जास्त असू नये, आयात ही कमी असावी आणि आपलं एक्सपोर्ट हे नेहमी जास्त असावं, तरच व्यापार तोल हा समतोल राहायला मदत होत असते. म्हणजे व्यापार तोल जर समतोल राहिला तर अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते आणि अर्थव्यवस्थेकडून होणारे अनेक फायदे आपण पाहत असतो. परकीय चलन व्यवस्थापन जे आहे ते चालू आणि भांडवली खाते किंवा व्यवस्थापन जे आहे ते चांगल्या पद्धतीने कसं राहील या दृष्टीने प्रयत्न केला जातो. बँकर ते बँक म्हणजे बँकर म्हणजे वेगवेगळे जे ग्राहक आपण म्हणूया, जे बँकांचा वापर करतात किंवा बँकेच्या अनुषंगाने आपल्याला काही कामाने बँकेकडे जावं लागतं, कमी जास्त व्यवहार असतील ते करावे लागतात आणि ते व्यवहार पार पडताना अनेक बाबतीवर भर दिला जातो. त्यामुळं याचा संबंध जो आहे तो बँकर्स किंवा बँकेशी संबंधित असणारे सर्व आणि बँका हे कशा पद्धतीने कामकाज करतात किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे RBI कडून केलं जातं. आता केंद्र आणि राज्य सरकारांना बँकर ची गरज असते. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपली जे ध्येय धोरण जाहीर करत असतात, मग बजेट मांडत असताना देखील कर विषयक धोरण निश्चित करताना बँकेची सध्याची धोरणं काय आहेत याचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे निरीक्षण देखील केलेलं असतं किंवा या पेमेंट आणि सेटलमेंटमध्ये सिस्टमचे निरीक्षण करताना चलन व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, विकासात्मक भूमिका आणि त्या संदर्भातली काही बाबी या विचारात घ्याव्या लागतात. त्याचबरोबर आपण जर पाहिलं डिमॉनिटायझेशन झालं. आता या डिमॉनिटायझेशनमध्ये आपण पाहतो की संशोधन आणि आकडेवारीचे संकलन हे हाती घेण्यात आलं. मग नंतर लक्षात आलं की आपल्याला या 500 रुपयाच्या किंवा 1000 रुपयाच्या नोटा ज्या होत्या त्या नोटा ठेवायला जागा आपल्याकडे अपुरी पडायला लागली किंवा त्याची गोडाऊनची गोडाऊन आपण म्हणतो, नंतर त्या नष्ट करण्याच्या दृष्टीनं त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला खर्च करावा लागला. म्हणजे एका बाजूला आपल्याला ब्लॅक मनी बाहेर काढण्याच्या दृष्टीने आपण विचार केला की आणखी दुसरंच काय करून आपण तो खर्च वाया घालवला, अशी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा तज्ज्ञांची मतं ही विरोधाभास असणारी दिसून येतात. म्हणजे काही वेळेला त्याचे फायदे दिसले तर काही वेळेला त्याचे तोटे आपल्याला विचारात घ्यावे लागले. म्हणजे जसं संशोधन करण्यात आलं किंवा त्याच्या शोध मोहीम आणि सर्जिकल स्ट्राईक सारखंच खरं तर बँकांनी अशा पद्धतीचं धोरण हे सरकारच्या मार्फत डिक्लेअर करण्यात आलं आणि या धोरणामुळं त्याचे अनेक तोटे आपल्याला झालेले दिसत आहेत. कित्येक दिवस आपल्याकडं लोकांकडं पैसा किंवा चलनी स्वरूपात मग ATMच्या अनुषंगाने अनुभवलं की ATMच्या पुढे रांगा होत्या. केवळ 2,500 रुपयाची रक्कम मिळू शकते चलनी अनुषंगाने. अशा पद्धतीचे नियम अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले आणि आता आपण पाहतोय की ATM सुविधा जशी आपल्याला बँकेने प्रोव्हाइड केली होती, मोठ्या प्रमाणावर दिली गेली होती आणि हवे त्या ठिकाणी हवे त्या पद्धतीने रक्कम आपण डेबिट कार्डच्या सहाय्याने काढू शकत होतो. आता आपल्याकडे पाहतोय की बँकिंग सुविधा इतकी व्यवस्थित आणि इतकी विकसित झालेली दिसते की आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं आपल्या एका छोट्या साध्या मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे विना सायास करावं लागतं. पूर्वीचं जर आपण पाहिलं तर लोन घेण्यासाठी असेल किंवा बँकेशी व्यवहार करताना आपल्याला तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागायचं. काही लोकांकडे तर अगदी एक कुटुंबातला एखादा माणूस त्या बँकिंग व्यवहार बघण्यासाठीच ठेवावा लागत होता. म्हणजे अशा पद्धतीने आपण बँकिंग क्षेत्राकडं तेवढं अग्रेसर झालेलं दिसत नव्हतं किंवा तितके फायदेशीर झालेले दिसले नाही. म्हणजेच बँकर ते बँक ह्या अनुषंगाने जसं आपण पाहतो तसं पेमेंट असतील किंवा त्याचे सेटलमेंट असतील, सिस्टमचे निरीक्षण करणं असेल, या अनुषंगाने आपल्याला अनेक भाग किंवा त्याचा कार्यप्रवण भाग आपल्याला बघावा लागतो. म्हणजे चलन व्यवस्थापन जे आहे ती कशी करता येईल, ती चांगल्या पद्धतीची कशी होईल, विकासात्मक भूमिका आणि संशोधन आणि आकडेवारीचे संकलन हाती घेताना या बाबी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात किंवा त्या अनुषंगाने आपल्याला तसे करावं लागलेलं दिसून येतं. म्हणजे चलन व्यवस्थापन, विकासात्मक भूमिका या संदर्भातल्या बाबीवर विशेष भर दिलेला दिसून येतो. त्या कार्यांबरोबरच म्हणजे बँका जसं RBIच्या अनुषंगाने ही जशी 12-13 कार्य आपण पाहतोय, 11-12 कार्य आहेत, तसंच चलनविषयक धोरण आखण्यासाठी RBI प्रयत्न करत असते. बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था असतात, निगमनं जे असतात त्याच्यातून कार्य चालतं. पर्यवेक्षण संस्था असतील, पैशाचे नियमन असेल, परकीय चलन असेल आणि सरकारी रोखे बाजार असतील,
या रोखे बाजारातून कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावर भर दिलेला असतो. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी कर्ज आणि रोख व्यवस्थापन हे राबवता येऊ शकतं का, त्याच्यावर भर असतो. त्याचबरोबर परकीय चलनाच्या साठ्याचे व्यवस्थापन देखील करावं लागतं. म्हणजे परकीय चलन साठा जो आहे तो जर व्यवस्थित व्यवस्थापन करून ठेवलेला असेल तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो. परकीय चलन व्यवस्थापन जे आहे ते चालू आणि भांडवली खाते जे आहे ते व्यवस्थापनाच्या अनुषंगाने देवाणघेवाण करता येऊ शकते. केंद्र आणि राज्य सरकारांना बँकर म्हणून सुविधा देता येईल. बँक बँकर ते बँक केंद्र आणि राज्य सरकारना बँकरकडून या उपलब्धता दिलेल्या असतात. त्यानंतर आर्थिक धोरणाचे जे काही उद्दिष्ट सांगितलेले आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत. चलनविषयक धोरण ही एक यंत्रणा आहे. सुरुवातीलाच सांगितलं की ही एक पॉलिसी आहे आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने आणि ते आरबीआय कडून नियंत्रित आहे, ज्याद्वारे पुरवठा आणि मागणी हे अर्थव्यवस्थेत पैसा नियंत्रित केला जातो. मागणी आणि पुरवठा यावर असे नियमन हे पैशासाठी आर्थिक धोरणाची उद्दिष्ट पूर्ण करणे हे देखील अपेक्षित असतं. म्हणजे चलनविषयक धोरण ही एक यंत्रणा आहे आणि ज्याद्वारे पुरवठा आणि मागणी घडून येते किंवा पैसा नियंत्रित केला जातो. त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा यावर देखील पैशाचं नियमन किंवा नियंत्रण हे घडत असतं. पॉलिसी व्हेरिएबल्सचे उद्दिष्ट असावे, म्हणजे या पॉलिसीचं किंवा या ध्येय धोरणाचं उद्दिष्ट ही डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ महागाई कमी करणं. आर्थिक धोरण निश्चित करताना महागाई किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्फ्लेशन रेशो जो आहे तो नियंत्रित करणं आणि दुसरी बाजू की तो अगदी खालीही नाही आला पाहिजे. म्हणजे खूप पैसा अर्थव्यवस्थेत झालाय असंही झालं नाही पाहिजे. खूप पैसा झाला तर महागाई वाढेल, पैसा कमी पडला तर पैशाची टंचाई निर्माण होईल आणि लोक मागणी करणार नाहीत, म्हणजे वस्तूच्या किमती कमी होतील. कमी केल्यामुळं उद्योजकाला उत्पादकाला प्रोत्साहन मिळणार नाही आणि त्यामुळे उद्योगधंदे हे बंद पडतील. तर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जास्तही होता कामा नये आणि खूप कमीही का होता कामा नये. म्हणजे महागाई कमी करणे असेल, पूर्ण साध्य करणे म्हणजे पूर्ण रोजगार साध्य करण्याच्या दृष्टीने म्हणजे फुल एम्प्लॉयबिलिटी कशी निर्माण होईल, पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते ज्या बाजारपेठेत असतात त्याला पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजेच पूर्ण स्पर्धा साध्य करण्याच्या दृष्टीने सर्वांना रोजगार किंवा मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. उच्च आर्थिक विकासाची जाणीव किंवा उच्च आर्थिक धोरण हे राबवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केला जातो. लक्ष्य जे आहे किंवा त्याचं टार्गेट जे निर्माण केलं ते काय सांगितलं बघा. चलनविषयक धोरण हे लक्षित चल असतात, जसे की मुद्रा पुरवठा जो आहे तो मुद्रा पुरवठा निर्माण करणं किंवा पैशाचा पुरवठा आरबीआय कडून सप्लाय केला जातो आपण म्हणूया. मॉनिटरी पॉलिसीज त्याला म्हटलंय, म्हणजे हे एक लक्ष्य आहे पहिलं किंवा एक टार्गेट आपण म्हणूया. मुद्रा पुरवठा करणं, पैशाचा पुरवठा करणं हे आरबीआयचं मुख्य लक्ष असतं. त्याचबरोबर बँक क्रेडिट, आता क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट आपण त्या 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 बँकेकडे त्या त्या शाखेकडं किती टार्गेटनं किंवा किती रक्कम त्या ठिकाणी आहे त्याच्यावर देखील भर दिलेला असतो. आणि जर बँक क्रेडिट जास्त असेल म्हणजे ठेवी जास्त असतील तर त्याचं क्रेडिट वाढलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की एम्प्लॉयबिलिटी जे रोजगार वाले आहेत किंवा व्यवसायदार असतील तर ह्या व्यवसायदार असतील, रोजगारदार असतील तर यांच्याकडून मिळणाऱ्या रकमा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बँक क्रेडिट कार्ड ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला समजा आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने एसबीआय असेल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनुषंगाने असेल तर यांच्याकडून क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड केलं जातं. मग त्याच्यामध्ये हे कुणाला केलं जाईल, ॲक्सिस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा इतर बँक असतील तर या क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करतात आणि या क्रेडिट कार्डच्या अनुषंगाने लोन प्रोव्हाइड होत असतात. आणि ह्या वेगवेगळ्या लोन प्रोव्हाइड होतील किंवा आपण म्हणूया 45 दिवस 50 दिवसासाठी पैसे या क्रेडिट कार्डच्या अनुषंगाने वापरायला मिळतात. परंतु हे कुणाला मिळतील, बँक क्रेडिट जसं आपण म्हणतो म्हणजे बँकेकडे असणाऱ्या व्यक्तीचं क्रेडिट जर चांगलं असेल, ठेवी चांगल्या असतील, आर्थिक व्यवहार चांगले असतील तर त्याला सुलभ पद्धतीनं किंवा अल्प कष्टामध्ये आपण म्हणूया अल्प कागदपत्रामध्ये लोन सुविधा उपलब्ध होतात. परंतु या लोन सुविधा असतील किंवा इतर बाबी असतील त्या आर्थिक धोरणाच्या साधनाद्वारे या अल्पकालीन व्याजदर हा देखील त्याच्यावर आकारलेला असतो. म्हणजे बँक क्रेडिट असतात त्यावेळेला त्या क्रेडिट कार्डवर काही फीज आकारलेली असते, परंतु या फीच्या स्वरूपामध्ये सुद्धा बेनिफिट्स हे कस्टमरला कसे जास्त देता येईल आणि त्यांच्याकडून पैशाचे व्यवहार कसे करता येतील, करून घेता येतील याच्यावर भर दिलेला असतो. म्हणजे आर्थिक धोरणाच्या साधनाद्वारे अल्पकालीन व्याजदर हा निश्चित केलेला असतो. या अल्पकालीन व्याजदरावरती सुद्धा
कशा पद्धतीनं उलाढाली होतात किंवा बाकीच्या बाबी होतात ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे महागाई कमी करणे असेल, पूर्ण रोजगार साध्य करणे असेल, या बाबतीत उच्च आर्थिक विकासाची जाणीव करून देणं असेल, याच्यावरती विशेष भर दिलेला असतो. त्यामुळे आर्थिक धोरणाच्या साधनाद्वारे हा अल्पकालीन व्याजदर जो आहे तो उपलब्ध करणं किंवा मिळवून देणं हा यातला भाग आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील चलनविषयक धोरण जेणेकरून तुम्हाला त्याच्या महत्त्वाची कल्पना येईल की उच्च आर्थिक वाढ जर असेल म्हणजे पूर्ण रोजगार पातळी जर गाठायची असेल तर किंमत स्थिरता आणि विनिमय दर स्थिरता या बाबीवर सुद्धा भर दिलेला असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील चलनविषयक धोरण जेणेकरून तुम्हाला त्याच्या महत्त्वाची कल्पना येऊ शकते. उच्च आर्थिक वाढ कशा पद्धतीने घडू शकेल, पूर्ण रोजगार पातळी कशी गाठता येईल, किंमत स्थिरता कशी गाठता येईल, म्हणजे जेणेकरून काय अर्थव्यवस्थेमध्ये महागाई निर्माण होऊ नये, ती महागाई नियंत्रित करता आली पाहिजे. उच्च जी आर्थिक वाढ आहे ती गाठण्याचं स्वप्न जरी असलं तरी आर्थिक वाढ कुठपर्यंत व्हावी, पूर्ण रोजगार पातळी कशी गाठता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागतो. किंमत स्थिरता जी आहे ती किंमत स्थिरता ही खरं तर स्थिरता म्हणजे कॉन्स्टंट नाही आहे. प्राईस इक्वल जे आपण म्हणूया ती कॉन्स्टंट न ठेवता सर्वसाधारण किंमत पातळी गाठण्याचा प्रयत्न करतात. आणि विनिमय दर स्थिरता, एक्सचेंज रेट आपण जो म्हणतो, पैशामधला एक्सचेंज असेल म्हणजे आपल्याकडचा रुपया असेल आणि अमेरिकेचा डॉलर असेल तर याचा एक्सचेंज रेट जो आहे तो आता सध्या जर आपण पाहिलं तर $1 पाठीमागे 70 रुपयाच्या आसपास. मग हा नियंत्रित ठेवणं म्हणजे खूप कमीही न आणणं आणि खूप वाढूही न देणं, याच्या दृष्टीनं नियंत्रणात्मक बाबीवर विचार करावा लागतो किंवा तशी सोय ही केलेली अपेक्षित असते. म्हणजे नियंत्रण करण्याच्या अनुषंगानं आरबीआय अशा बाबीवरती भर देत असते. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने नियंत्रण बाबीवरती विशेष लक्ष दिलं जातं तशाच अनुषंगानं यातला होणारा जो बाबी किंवा उच्च आर्थिक वृद्धी दर असेल तो किंवा गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि पूर्ण रोजगार पातळी म्हणजे सर्वांना काम मिळेल, जास्तीत जास्त पद्धतीचं काम मिळेल कसं याच्यावर विशेष भर असतो. त्यानंतर आर्थिक धोरणाची काही साधने आपण म्हणूया. पत नियंत्रित करण्यासाठी चलनविषयक धोरणाची साधने ही 2 भागात विभागली आहेत. उदाहरणार्थ परिणामवाचक आणि गुणात्मक किंवा परिमाणात्मक उपाय भेदभाव विरहित आहेत का याच्यावर भर दिलेला असतो. परिमाणवाचक गुणात्मक किंवा परिमाणात्मक उपाययोजना किंवा भेदभाव रहित जी साधन सामग्री आहे त्याच्यावर कसा भर देता येईल याच्यावर पाहिलं जातं. उदाहरणार्थ जेव्हा एखादा विशिष्ट व्याजदर असेल तो सेट केला जातो तेव्हा देशाची मध्यवर्ती बँक तो दर देशाच्या बँकिंग प्रणालीवर लागू होतो. संपूर्ण देश याउलट गुणात्मक निवडक उपायापेक्षा एकापेक्षा भिन्न असतात. म्हणजे जेव्हा एखादा विशिष्ट व्याजदर हा सेट केला जातो तेव्हा देशाची मध्यवर्ती बँक तो दर हा देशाच्या बँकिंग प्रणालीवर लागू होतो आणि संपूर्ण देश याउलट गुणात्मक किंवा निवडक उपाययोजनांकडे पाहत असतो. एकापेक्षा भिन्न उपाययोजना कशा पद्धतीची असू शकते, परिमाणवाचक ज्या बाबी आहेत किंवा गुणात्मक बाबी आहेत त्या देखील पाहिल्या जातात. म्हणजे गुणात्मक म्हणजे जसं की आपण म्हणूया की सुस्थितीत राहणं, म्हणजे व्याजाचे दर असतील किंवा अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी याच्यावर भर दिलेला असतो. कोणत्या प्रकारचे परिणाम कशा पद्धतीने घडून येतात आणि अर्थव्यवस्था भेदभावरहित कशी काढता येईल या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतात. परिमाणवाचक जी साधने आहेत ती कोणती कोणती असू शकतात, अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी साधनं जी आहेत ती कुठले कुठले आहेत, तर मगाशी जसं सांगितलं की आरबीआय हे आपल्याकडे काही बैलगाडीच्या स्वरूपात सांगितलं की त्या दोऱ्या ओढण्याचं काम करत असते आणि हव्या त्या ठिकाणी त्या सेल करण्याचं काम करत असते. मग तसं रेपो रेट असेल, बँक दर असेल. बँक दर म्हणजे काय, मध्यवर्ती बँका व्यापारी बँकांना ज्या दराने वित्तपुरवठा करते किंवा कर्ज देते त्या दरास बँक दर असं म्हटलं जातं. मग याचं प्रत्येकाचे तशा पद्धतीने डेफिनेशन्स हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. रेपो रेट असतो त्यावेळेला काय असतं किंवा ओपन मार्केट ऑपरेशन किंवा ओपन मार्केट ऑपरेशन जे म्हटलंय ते कशा पद्धतीचे असू शकतं, किमान राखीव गुणोत्तरमध्ये बदल करणे किंवा चेंज इन मिनिमम रिझर्व्ह रेशो तो कशा पद्धतीचा असेल, चेंज इन मिनिमम रिझर्व्ह रेशो जो आहे तो सुद्धा नियंत्रण ठेवणं किंवा किमान ठेवण्याचा प्रयत्न हा आरबीआय कडून केलेला असतो. तरलता किंवा प्रमाणातील बदल जो आहे
तो चेंज इन लिक्विडिटी रेशो तो देखील या ठिकाणी विचारत आहे. म्हणजे तरलता प्रमाणातील बदल जो आहे तो चेंजिंग लिक्विडिटी रेशो जो आहे तो चांगला असेल का, सुस्थितीत असेल का, याच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. म्हणजेच चलनविषयक धोरणाची जी संकल्पना जी आहे त्याची परिणामकारकता ही ह्या 5 बाबीवरून नियंत्रित करता येते. याच्यापेक्षा खरं तर अनेक बाबी आहेत की त्याच्यावरून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना नियंत्रित करू शकते किंवा व्यापारी बँकांकडे आपल्या ठेवी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात ठेवून त्यांना पतनिर्मिती करण्यासाठी पैसा उभा करते. आता ही पतनिर्मिती काय असू शकते, तर व्यापारी बँकाकडे असणारा पैसा हा जर आरबीआयकडे वर्ग न करता किंवा स्वतःकडे न ठेवता, जास्त न ठेवता जर याची सैलता दिली किंवा शिथिलता जर दिलेली असेल तर या उरलेल्या पैशातून त्या व्यापारी बँका व्यापार करण्यासाठी या पैशाचा वापर करतात. म्हणजे काय, तर हवं त्या लोकांपर्यंत हव्या त्या म्हणजेच विशिष्ट क्रायटेरिया पुन्हा आहेच, पण त्या क्रायटेरियात शिथिलता आणून वित्त पुरवठा करण्याचा जास्त प्रयत्न करत असते. मग रेपो दर जो आहे तो रेपो रेट कमी करणं असेल, बँक दर कमी करणं असेल. बँक दर कमी करणं म्हणजे आरबीआयने बँक दर कमी जर केला म्हणजे स्वस्तात जर कर्ज उपलब्ध करून दिली किंवा भांडवल उपलब्ध करून दिलं तर व्यापारी बँकांकडून होणारे भांडवलाचं हस्तांतरण हे वेगाने व्हायला मदत होते किंवा जास्त प्रमाणात होत असते. ओपन मार्केट जर आहे तर ऑपरेशन किंवा ओपन मार्केट जे ऑपरेशन म्हणूया आपण किंवा राखीव गुणोत्तरामध्ये त्याच्यात बदल केला जातो आणि चेंज इन मिनिमम रिझर्व्ह रेशो जो आहे तो पाहिला जातो. तरलता प्रमाणातील बदल जो आहे तो चेंजिंग इन लिक्विडिटी रेशो तो कसा बदल होईल त्या अनुषंगाने त्याचा परिणामकारकता ही दिसून येते. जर जास्तीत जास्त लोकांनी कर्ज घ्यावं असं वाटत असेल आणि लोकांनी घेतलेल्या कर्जामुळे आपल्याला व्याज मिळणार आहे असं जर वाटत असेल तर व्यापारी बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असणं किंवा भांडवल असणं हे जास्त गरजेचं आहे. व्यापारी बँकांकडे येणारा पैसा हा कुठून येणार आहे, तर लोकांकडचे असणारे ठेवी म्हणजे माझ्यासारख्याचे येणारे पेमेंट्स असतील, शेतकऱ्यांचं ऊस बिल असतील किंवा शेतीतलं आलेलं उत्पन्न असेल ते ठेवणं असेल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं उत्पन्न असेल, व्यापार लाईनमध्ये काम करणाऱ्या उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं उत्पन्न असेल तर हे उत्पन्न जर त्या ठिकाणी आलं तर या उत्पन्नामुळं फायदे मिळायला मदत होत असते आणि या उत्पन्नाच्या काही ठेवीतून काही टक्के हे व्याजाने रक्कम म्हणजे कुणाला तरी होम लोन पाहिजे, कुणाला कार लोन पाहिजे, कुणाला पर्सनल लोन पाहिजे, त्याची कारणं वेगळी असतील, पण पर्सनल लोन घेत असेल तर या पर्सनल लोनमधून आपल्याला फायदा मिळवणारे लोक दिसतात किंवा त्याचे फायदे झालेले दिसतात. त्यामुळे ओपन मार्केट कॉपरेशन जे आहे ते ओपन मार्केट ऑपरेशन आहे त्याच्यावरती देखील सरकार किंवा आरबीआयकडून नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. म्हणजे हे कुठपर्यंत वाढणं किंवा कितीपर्यंत वाढणं अपेक्षित आहे याचा भाग त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. विशेष करून हा रेपो दर जो आहे तो चलनविषयक धोरणाचे सर्वात लक्षात आलेले हे महत्त्वपूर्ण साधन आहे. रेपो रेट हा नियंत्रित करणं किंवा योग्य पद्धतीने ठेवणं. बँक दर जो आहे तो बँक दर हा व्याजाचा दर आहे ज्यावर मध्यवर्ती बँक कर्ज देते. व्यापारी बँका आणि इतर वित्तीय संस्था, व्यापारी बँका आणि वित्तीय संस्थांना मध्यवर्ती बँक पैसा पुरवठा करते थोडक्यात आणि या पैशाचा झालेला पुरवठा त्यातून होणारा विनियोग आपण म्हणूया तो कशा पद्धतीने होतोय किंवा किती कर्ज उपलब्ध होत आहे ही या ठिकाणी पाहिली जातात. म्हणजे ओपन मार्केट जे आहे त्या ऑपरेशनच्या अनुषंगाने मध्यवर्ती बँक विक्रीद्वारे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि सरकारी रोख्यांची खरेदी ही ओपन मार्केट किंवा ऑपरेशन म्हणजे आहे त्या हा शब्द मध्यवर्ती बँकेकडून सरकारी सिक्युरिटीजच्या विक्री किंवा खरेदी विक्रीच्या अनुषंगाने वापरला जातो. म्हणजेच जनता आणि बँका किंवा लोक आणि आपण म्हणूया की बँकिंग सेवा या कशा पद्धतीनं सुसंगत असतील याच्यावरती बँकिंग धोरण ही जरी अवलंबून असली तरी त्याच्यातली एक नाळ आपण म्हणूया ती एकसारखी असावी लागते तरच आर्थिक व्यवहाराला गती मिळते आणि कुटुंबाचा देशाचा विकास व्हायला ह्या बँकिंग धोरणामुळं मदत होत असते. म्हणजे मिळणारं उत्पन्न हे योग्य पद्धतीने जर आपण इन्व्हेस्ट केलं आणि इन्व्हेस्ट झालेलं उत्पन्न जर चांगल्या पद्धतीने पुढे गेलं तर त्याचे आपल्याला फायदे होत असतात किंवा त्याच्यातून आपल्याला ध्येय धोरणं बदललेली दिसतील. याचबरोबर रोख राखीव प्रमाण जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, एकूण मालमत्तेचा ठराविक अंश हा बँका नेहमी अर्धवट रोख म्हणून ठेवतात. रोख राखीव रक्कम
ही वैधानिक बाब आहे. खरं तर नियमावली आहे आणि त्यामुळं काही रक्कम ही स्वतःकडे ठेवावी लागते व्यापारी बँकांना. आता स्वतःकडे नाही ठेवली तर काय होऊ शकतं? म्हणजे मागता क्षणी जर समजा मला ₹100 एटीएम मधून माझ्या अकाउंटवरनं काढायचे, तर त्याच्यासाठी बँकेच्या राखीव रक्कम असावी लागते. अन्यथा काय होईल? व्याजाने पैसे मिळतायत म्हणून सगळीच्या सगळी जर रक्कम बँकांनी समोरच्यांना वित्तपुरवठा पतनिर्मितीसाठी जर वापरली, तर ह्या तिथून मिळणारं उत्पन्न हे निश्चित बँकेला विकासाकडे नेईल. परंतु मागता क्षणी जर पैसे ग्राहकाला नाही मिळाले, तर लोक बँकेकडे पैसे ठेवणार नाहीत. कारण लोकांचेच पैसे आहेत आणि ते लोकांना जर वेळेवर उपयोगी नाही पडले, तर त्याचं नुकसान होईल आणि त्याची कामं अडून राहतील. त्यामुळं तो पुन्हा बँकेकडे येणार नाही. त्यामुळं लोकांना मागता क्षणी पैसे मिळाले पाहिजेत, ही तर रोख राखीव रकमेच्या अनुषंगाने पहिली पूर्तता ही लोकांची केलेली असते. आवश्यकतांचे पालन हे करण्याच्या अनुषंगाने विचार केलाय. अंशतः आजच्या बैठकीसाठी किंवा आजच्या सिच्युएशनसाठी त्याची पूर्वतयारी असावी लागते. रोख देयके किंवा रोख रक्कम कॅश ऑन हँड म्हणजे कॅश ऑन हँड रोख राखीव रक्कम ही CRRच्या माध्यमातून स्वतःकडे असावी लागते. प्रत्येक बँक ही त्या गंगाजळीच्या अनुषंगाने त्याची जी हेड ब्रँच आपण म्हणूया मुख्य ब्रँच असते, तिथं त्याची नोंद ही दर शुक्रवारी किंवा प्रत्येक आठवड्याच्या एका दिवशी ही करत असते. त्यामुळे विकली त्याचं आपण म्हणूया ऑडिटिंग जे असतं ते होत असतं आणि त्यानुसार ध्येय धोरणंही बदलली जातात. परंतु त्या बँकिंग क्षेत्रात जर बदलत असली, त्या बँकेची बदलत असली, तर एकूण बँकिंग धोरण हे RBI कडून दर 3 महिन्याला सादर केलं जातं आणि दर 3 महिन्याला म्हणजेच RBI कडून जसं हे धोरण जाहीर केलं जातं, तिमाही धोरण आपण म्हणतो आणि या तिमाही धोरणामध्ये बदल हे त्या वेळेच्या आर्थिक स्थितीवरून केलं जातं. आता ह्या तिमाही धोरणामध्ये जर बदल केले, तर अर्थव्यवस्थेतले चक्र हे बदलायला उपयुक्त ठरत असतं किंवा संकट काळात हे धोरणात आवश्यकतेनुसार बदल केले जातात. आता बँक हे बँकांचे रोख राखीव म्हणून ओळखले जातात, ज्याचे वर्गीकरण केले जाते. आवश्यक साठा आणि अतिरिक्त साठा हा देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे वैधानिक तरलता प्रमाण जे आहे ते CRR व्यतिरिक्त बँकांना वैधानिक तरलता प्रमाण SLR आणि देखील पूर्ण करणे हे आवश्यक आहे. आवश्यकता किंवा रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात असे नमूद केले आहे की बँकांना काही ठराविक रक्कम हे ठेवणे आवश्यकच आहे. त्याच्या मागणीचा आणि वेळेच्या दायित्वाचा अंश त्याच्यामध्ये द्रव मालमत्तेचा स्वतःची तिजोरी हा विचार करत असतो आणि तो भाग विचाराधीन असतो. त्यामुळे निश्चित याच्या काही बाबी ज्या आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत किंवा एकूण मालमत्तेचा जो रोख राखीव प्रमाण जसं म्हटलं तसं वैधानिक तरलता जी आहे ती CRRच्या माध्यमातून आहे. CRR व्यतिरिक्त बँकांना वैधानिक तरलता ही SLR देखील पूर्ण करते किंवा पूर्ण करणे आवश्यक असतं. त्यामुळे आवश्यक रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात असे नमूद केले आहे की बँकांना काही ठराविक रक्कम ठेवणे हे आवश्यक आहे आणि त्यांच्या मागणीचा आणि वेळेच्या दायित्वाचा अंश हे त्यांच्यामध्ये द्रव मालमत्तेचा स्वतःची तिजोरी जी आहे ती विचारात घ्यावी लागते. त्यामुळं रोख राखीव रक्कम आणि वैधानिक तरलता रक्कम म्हणजे CRR आणि SLR हा कशा पद्धतीचा असू शकतो. कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे किंवा बँकांनी वैधता किंवा वैधता तरलता रेशो हा देखील नियंत्रित ठेवावा लागतो किंवा त्याच्यावरती विचार करावा लागतो. त्याचबरोबर गुणात्मक साधनं ज्यावेळेला आपण पाहिली म्हणजे संख्यात्मक पाहिली खरं तर आता त्या अनुषंगाने गुणात्मक साधनांकडे आपण पाहतो. गुणात्मक साधनामुळे पैशाच्या प्रमाणात हा बदल होऊ शकत नाहीत. अर्थव्यवस्था ही पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स हे वेगवेगळ्यामध्ये किंवा भेदभाव करण्यासाठी वापरली जातात आणि क्रेडिटचा वापर जो आहे तो अशा प्रकारे ही साधने विशिष्ट कर्जाचे नियमन करण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे क्रेडिटचा वापर हे अशा प्रकारे ही साधनसामुग्री जी आहे ती विशिष्ट दर्जापर्यंत किंवा विशिष्ट कारखान्यात वापरली जाणारी साधनसामुग्री असेल त्याचा विचार हा करावा लागतो. म्हणजे गुणात्मक साधनामध्ये अर्थव्यवस्था ही सुस्थितीत तर असणं अपेक्षितच आहे, परंतु अर्थव्यवस्था ही पॉलिसी इन्स्ट्रुमेंटच्या वेगवेगळ्या मध्ये भेदभाव करण्यासाठी कशा पद्धतीने वापरता येईल. त्याच्यामुळं आर्थिक धोरण जर चांगलं राहिलं तर आपल्या देशातून किंवा भारतातून हा इतर देशाबरोबरचा व्यापार
हा सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केला जातो. त्यामुळे भेदभाव करण्यासाठी याचा देखील वापर केला जातो. त्यामुळे क्रेडिटचा वापर हा अशा प्रकारे साधने हे विशिष्ट कर्जाचे नियमन करण्यासाठी वापरले जातात. उद्देश किंवा उपकरणे जे आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. निवडक क्रेडिट नियंत्रण जे आहे ते बघावं लागतं आणि निवडक क्रेडिट नियंत्रण ही क्रेडिट नियंत्रणाच्या गुणात्मक पद्धतीशी संबंधित आहे. त्यामुळे या बाबीवर विशेष करून लक्ष देणं किंवा विशेष बाबीवर भर देणं हे अपेक्षित आहे. निवडक क्रेडिटमध्ये जर समजा याच्या गुणात्मक बाबी आहेत काही, तर त्या गुणात्मक बाबीतून अर्थव्यवस्थेला चालना देणं, जसं की आपण क्रेडिट कार्ड असतील, बँका ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं ध्येयधोरणे ठरवतात खरं तर, आणि त्यातून पैसा उपलब्धही करतात आणि पैसा काढूनही घेतात. म्हणजे त्यांचा व्यापार करून कसा फायदा होईल याच्यावर देखील भर असल्याचं आपण पाहतो. म्हणजे उत्पन्न मिळवणं आणि त्या उत्पन्नाचा एकतर पुरवठा करणं आणि त्या उत्पन्नातून फायदे घेणं याच्यावर भर असतो. त्यामुळे मार्जिन आवश्यकता किंवा मार्जिन खर्चाच्या रकमेचा तो भाग दर्शवतो जो बँक करत नाही. वित्त उदाहरणार्थ तुम्ही कर्जासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी बँकेशी संपर्क साधल्यास, घर खरेदी केल्यास बँक पूर्ण रकमेसाठी कर्ज देणार नाही. हे होऊ शकते खरेदी मूल्याच्या सुमारे 80 ते 85% कर्ज द्या म्हणजे त्याचा प्रतिधार्थ जो आहे तो वरील आहे. त्यामुळे मार्जिन आवश्यकता जे आहे ते आहे आणि मार्जिन कर्जाच्या रकमेचा तो भाग हा दर्शवला जातो जो बँक करत नाही. वित्त उदाहरणार्थ तुम्ही कर्जासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी बँकेशी संपर्क साधल्यास, घर खरेदी केल्यास बँक पूर्ण रकमेसाठी कर्ज देणार नाही. हे होऊ शकते किंवा खरेदी मूल्याच्या सुमारे 80 ते 85% हे कर्ज द्यावं लागतं किंवा त्याचा मतितार्थ हा विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर क्रेडिट रेशनिंग जे आहे ते ठराविक क्षेत्रासाठी क्रेडिट मर्यादित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे रेशन क्रेडिट करून किंवा त्याच्या विशिष्ट बाबी त्या ठिकाणी विचारात घेतली जातात आणि मध्यवर्ती बँक हे क्रेडिट रेशनिंग करू शकते किंवा बँका वित्त पुरवठा करताना आपला व्याजाचा दर हा सुरुवातीच्या टप्प्यात कदाचित कमी असल्याचं आपल्याला दिसून येतो, परंतु नंतरच्या काळात तो वाढलेला दिसून येतो. म्हणजे 8% असेल, 8.5% असेल, 9% असेल, 10% असेल. काही वेळेला काही बँकांचा आपण पाहतो पर्सनल लोन अगदी 15%, 20% पर्यंत देखील असू शकतो. मग हे 15 आणि 20% पर्यंत जर इंटरेस्ट रेट द्यायचा असेल तर मध्यवर्ती बँक त्याद्वारे हे धोरण तशी नियंत्रित करते आणि त्याचा भाग हा विचारात घेत असते. त्यामुळे कर्ज देऊ शकते त्या रकमेवर काही मर्यादा घालणे किंवा समाजाचा विभाग जो आहे तो क्रेडिटच्या रेशनिंगच्या हे मध्यवर्ती बँक हे करू शकते. त्यामुळे विशिष्ट बाबी ह्या विचारात घ्याव्या लागतात. हे विशिष्ट व्यावसायिक बँकेला कर्ज नाकारू शकते आणि हे व्यावसायिक बँकांना काही टक्के क्रेडिट वाढवण्यास सांगू शकते. त्यामुळे प्राधान्य क्षेत्र जसे की कृषी किंवा लघु उद्योग असेल तर या कृषी आणि लघु उद्योगाच्या अनुषंगाने त्याच्यात बदल केलेले असतात. त्यामुळे नैतिकता जे आहे ते मध्यवर्ती बँक इतर बँकांना त्यांच्या धोरणात्मक भूमिकेचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करते आणि त्याच्यावर चर्चा करते. पत्रे आणि भाषणे याला नैतिक आक्षेप असं म्हटलं जातं. त्यामुळे मध्यवर्ती बँक जे आहे ते रेशनिंग किंवा क्रेडिटच्या अनुषंगाने काम करते आणि याचे जे कार्य चालतात त्या अनुषंगाने कर्ज हे नाकारू पण शकते. हे पहिलं एक म्हणजे कर्ज देणं किंवा घेणं हे सर्वस्वी बँकेवरती अवलंबून असतं. त्यामुळं व्यापारी बँका ह्या आपल्यासाठी जर कर्ज घेत असतील स्वतःसाठी तर त्या अल्प दराने घेतील आणि त्याचा वित्तपुरवठा जर करायचा असेल तर तो करताना जास्ती दराने केला जात असतो आणि त्याचे फायदे हे बँका मिळवत असतात. हे व्यावसायिक बँकांना काही टक्के हे क्रेडिट वाढवण्यास सांगू शकते. प्राधान्य क्षेत्र जसे की कृषी किंवा लघु उद्योग जे आहेत ते वाढवू शकतात. त्यामुळे नैतिकता हे मध्यवर्ती बँक इतर बँकांना त्याच्या धोरणात्मक भूमिकेचे पालन करण्यास प्रवृत्त करते किंवा चर्चा करते. पत्रे आणि भाषणे याला नैतिक आक्षेप आहे किंवा नैतिक आक्षेप असल्याचा आपल्याला दिसून येतो आणि या व्यवहारातून पहिल्यांदा खरं तर बॉन्डच्या साह्याने असेल किंवा स्टॅम्प ड्युटी आपण म्हणूया, 100 रुपयाचा स्टॅम्प आपण म्हणतो ना तशा पद्धतीने याच्या साह्याने सुद्धा सरकारकडे किंवा तशा पद्धतीने याच्यातून स्टॅम्प ड्युटीच्या अनुषंगाने सरकार उत्पन्न मिळवतं आणि मग तसं बँकिंग क्षेत्र सुद्धा आपलं काही उत्पन्न हे वेगवेगळ्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. थेट कृती याला म्हटलंय.
किंवा थेट कृतीमध्ये काय केलं जातं, काही वेळा आरबीआय ही थेट अशा प्रकारच्या कृती म्हणजे बँकेवर कारवाई करू शकते, जी नाही त्या बाबी किंवा त्याची पूर्तता जर केलेली नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते आणि याच ॲक्शन टेकनमधून सुद्धा उत्पन्न मिळतं. जसं की आपण म्हणूया पनिशमेंट असेल, काही शिक्षा असतील, तर त्या त्याच्यावरती पालन करण्याच्या अनुषंगाने कर आकारले जातात. व्यापक आर्थिक धोरणाच्या उद्दिष्टाचे हे पालन देखील याच्यातून केलं जातं. उदाहरणार्थ आर-बी-आय हे अशा बँकांना पुनर्वसनात्मक सुविधा नाकारू शकते किंवा ते शुल्क आकारू शकते. बँक दरापेक्षा अधिक दंडात्मक दर जो आहे तो आकारलेला असतो किंवा थेट किंवा त्या अनुषंगाने कर्ज रोखे जे आहेत ते किती उपलब्ध करून द्यायचे किंवा किती झाले नाही पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे बँकेच्या मार्फत केलेलं आपल्याला दिसून येतं. आता 10.4 किंवा भारतातील चलनविषयक धोरण जे आहे त्या आर-बी-आयचे धोरण हे लक्ष्य आणि साधने गेल्या काही वर्षामध्ये बदललेली आहेत. देशांतर्गत आवश्यकता आणि जागतिक संरचनात्मक बदलासह सुरुवातीच्या वर्षात हा भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या बाबी विचारात घेतात. अशा प्रकारे हे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची तीव्र गरज या टप्प्यात राजकोषीय धोरण किंवा सरकारी महसूल आणि खर्चाचा वापर त्याच्यात झालेला दिसून येतो. चलनविषयक धोरणापेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यातून जाणवतं. त्यामुळे भारतातील चलनविषयक धोरण आर-बी-आयचे धोरण हे लक्ष्य आणि साधने गेल्या काही वर्षामध्ये बदललेली आहेत. देशांतर्गत आवश्यकता आणि जागतिक संरचनात्मक बदलासह सुरुवातीच्या वर्षात भारतीय उद्योग संस्थेच्या दृष्टीने किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशा बाबी किंवा अशा घटका ह्या करत असल्याचं दिसून येतो. अशा प्रकारे हे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची तीव्र गरज या टप्प्यात झालेली आपल्याला दिसून येते. या टप्प्यात राजकोषीय धोरण हे सरकारी महसूल आणि खर्चाचा वापर करून होत असलेले दिसून येते. चलनविषयक धोरणापेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याचे याच्यामध्ये दिसून येतं. भारतात चलनविषयक धोरण हे राबवताना किंवा मॉनिटरी पॉलिसीज राबवताना निश्चित त्याच्या काही आर-बी-आयने घालून दिलेले लक्ष आणि साधनं जी आहेत ती कार्यसुद्धा आपण वरती पाहिली तर ती कार्य विचारात घ्यावी लागतात. या बाबीवर विशेष जर भर दिला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर जो आहे तो पहिल्या टप्प्यात जरी कमी कमी वाटत असला तर नंतरच्या काळात किंवा दीर्घकाळात तो वाढण्याची शक्यता किंवा वाढू शकतो जास्त. त्यामुळे दीर्घकाळातली ही वाढ ही फायदेशीर ठरू शकते. ग्रोथ रेट जो आहे तो आपला जर चांगला राहिला तर सुस्थितीतील ही बाब पुन्हा विकासाकडे वाटचाल करत असते. याचे परिणामकारक सुलभीकरण अशी परिस्थिती असू शकते जेथे व्याजदर कमी आहे आणि अर्थव्यवस्था मंदीतून जात आहे. अशात हे परिस्थिती किंवा व्याजदरात आणखी कपात करण्यास फारसा वाव नाही. इतर अर्थव्यवस्था ही तरलता सापळायच्या अवस्थेत जाईल. येथे चलनविषयक धोरण आहे अप्रभावित आणि मध्यवर्ती बँकेच्या पैशाचा पुरवठा जो आहे तो वाढवण्याचा उपाय किंवा अपयशी ठरतात. लोक जे काही पैसे किंवा त्यांना पुरवले जातात ते ठेवण्यास तयार असतात, ज्यामुळे ते ठरते किंवा अर्थव्यवस्थेत बचतीची निम्न पातळी जी आहे ती कमी पातळी आहे किंवा बचत परिणाम म्हणून ज्या पातळीत ही गुंतवणूक अपेक्षित असतं. परिमाणात्मक सुलभीकरण अशी परिस्थिती जर असू शकते जेथे व्याजदर कमी आहे आणि अर्थव्यवस्था ही मंदीतून जात आहे. त्या मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी बँकेकडचे हे धोरण ही उपयुक्त ठरतात किंवा व्याजदराचे किंवा कपातीचं धोरण हे बँकांकडून राबवलं जातं आणि अर्थव्यवस्था ही तरल किंवा सापळायच्या अवस्थेत जाईल याचा प्रयत्न केलेला असतो. सारांश रूपाने आपल्याला काही बाबी निश्चित पाहता येतील. त्यामध्ये चलनविषयक धोरण हे पैशाच्या पुरवठा आणि मागणीच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. क्रेडिट्स अशा नियंत्रणाचे उद्दिष्ट हे निश्चित आहे किंवा उद्दिष्ट हे साध्य करणे आहे. अर्थव्यवस्था चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे आणि विशिष्ट धोरणाद्वारे प्राप्त होतात. म्हणजे ही जी काही धोरणं किंवा ही जी साधन सामग्री जी आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकते ते आपल्याला पाहावं लागेल. साधने धोरणाची साधने परिणामात्मक किंवा गुणात्मक ही जी सुरुवातीची जी साधनं आहेत
त्या असू शकतात. रेपो रेट असेल, बँक रेट असेल, ओपन मार्केट असेल, ऑपरेशन्स असतील, रिझर्व्ह बँक असतील. रिझर्व्ह बँक काय करेल, ही परिणामवाचक साधने जी आहेत तिचा वापर करेल आणि आवश्यक पडली तर आपण जसे की संख्यात्मक साधनं म्हणतो तशी गुणात्मक साधने देखील क्रेडिट नियंत्रण करण्यासाठी वापरली जाईल. म्हणजेच पुरवठा, पैशाचा पुरवठा हा किती करावा आणि कशा पद्धतीने ते नियंत्रित करता येईल हा मागणीच्या बाजूने देखील विचार केला जातो आणि पुरवठ्याच्या बाजूने देखील विचार केला जातो. समग्र अर्थशास्त्र हे पुरवठ्याच्या बाजूने जास्त अभ्यास करणार आहे, तसं सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणीच्या बाजूने विचार करणार आहे किंवा स्वयंकेंद्रित नियंत्रित स्वरूपाचं म्हणजे हवे त्या गोष्टीच घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. परंतु समग्र अर्थशास्त्रामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये सखोल विचार करून मागणी किती असू शकेल आणि पुरवठा कसा उपलब्ध करायचा हे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये शिकायला मिळतं. त्यामुळं पुरवठ्याची बाजू कशा पद्धतीची वाढू शकेल आणि क्रेडिट्स वाढून लोकांकडे आर्थिक व्यवहार सुस्थितीत कसा येईल, जास्ती प्रमाणात लोक व्यवहारात कसे आणता येईल याचा प्रयत्न हे बँकिंग क्षेत्र करत असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची बँकेकडून आमिष हे दाखवलेले असतात आणि सातत्याने आपण पाहतो की उत्पन्न रेशो जो आहे तो कसा जास्त घेता येईल, त्याच्यावर कसे फायदे करता येईल याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे साधने, त्याची धोरणाची जी साधनं आहेत त्याची परिणामकारकता जी आहे ती कशी आहे, किती आहे ती पाहिली जाते. त्यामुळे गुणात्मक स्वरूपाची ही साधने असू शकतात. रेपो रेट जे आहे किंवा बँक रेट जे आहे तो ओपन मार्केट ऑपरेशन जे आहे किंवा रिझर्व्ह बँक रेशो जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्याची साधने आहेत का याचा विचार करावा लागतो. गुणात्मक साधने किंवा निवडक क्रेडिट नियंत्रणे जी आहेत ती नैतिक दृष्टीने योग्य आहेत का ती पाहिली जातात. त्याच्यामुळं या सर्व बाबीचा विचार करता चलनविषयक धोरण किंवा पैशाचं धोरण हे उपयुक्त किंवा त्याची साधनं ही कशी आहेत. त्याच्याबरोबरच मध्यवर्ती बँक ही परिणामात्मक सहजतेचा अवलंब करू शकतात. आता परिणामात्मक म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा केल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा व्याजाचे दर 0.5% किंवा 0.5% एवढं जर वाढवला किंवा एवढा कमी केला तर तो तशा पद्धतीनं बदललेला दिसेल. म्हणजे मध्यवर्ती बँकेकडून याची परिणामकारकता जाणवली तर इंजेक्शन्स म्हटलं जातं, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये भरणा, जसं आपल्याला डॉक्टरकडून इंजेक्शन केलं जातं तसं अर्थव्यवस्थेमध्ये भर घातली जाते आणि या इंजेक्शनच्या माध्यमातून म्हणजे पैशाच्या छपाईच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये ही पैसा उपलब्ध केला जातो आणि या उपलब्धतेच्याच आधारावरती पुन्हा पैशाचं क्रिएशन हे वाढायला मदत होते. त्यामुळे इंजेक्शन्स किंवा बँकिंग प्रणालीमध्ये तरलता म्हणजेच रोख पैशाची रक्कम प्रत्येकाकडे कसे लिक्विडिटी रेशो इन्क्रीज होईल याच्यावर भर दिलेला असतो. त्यामुळे ह्या तरलतेतून सुद्धा मोठे फायदे मिळून आलेले दिसतात आणि बँकांचे कर्ज दर जे आहेत ते जर कमी केले तर बँकाकडून लोकांची पैशासाठीची असणारी मागणी ही वाढू शकते किंवा बँकेला मागणी पैशाची वाढल्यामुळं व्याजातून नफा होणार असतो. कारण जास्त प्रमाणात वित्तपुरवठा जर झाला तर त्या बँक शाखेला असेल, बँकेला असेल तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळायला मदत होत असतं. म्हणजे जेवढं जास्त प्रमाणात कर्ज तो जर झाला तर वित्तीय उत्पन्न हे बँकेला जास्त मिळतं. त्यामुळे आपल्या शाखेतून जास्तीत जास्त लोकांनी कर्ज घ्यावं असं प्रत्येक बँकेला वाटत असतं आणि ठेवी ठेवताना सुद्धा आपल्याच बँकेमध्ये ठेवी जास्तीत जास्त ठेवावे असंही प्रत्येक बँकेला वाटत असतं, प्रत्येक बँक शाखेला वाटत असतं आणि ठेवलेल्या रकमेतून आपल्याकडून जर जास्त कर्ज घेतलेलं असेल म्हणजे लोकांचाच पैसा परंतु लोकांनाच उपलब्ध करून देण्याचं काम हे बँका करत असतात. म्हणजे ठेवी स्वीकारणं आणि त्याच्यावर कर्जाने रक्कम देणं म्हणजे ज्याच्यातून व्याजाच्या सहाय्यानं नफा मिळवणं, इंटरेस्ट मिळवणं हे बँका आपलं उत्पन्नाचं साधन समजतात आणि या उत्पन्नातून आपण पाहतो की बँकिंग क्षेत्राचा खूप विकास झालेला दिसतोय. म्हणजे RBI पासून ते अगदी छोट्या मोठ्या बँकांपर्यंत जर बघितलं तर काचेची बँका असतील, आता कॉम्प्युटराइज सिस्टीम्स असतील, त्यांच्या एम्प्लॉईजला चांगले वेतन देणं असेल, मग त्याच्यावर मॅनेजमेंट सिस्टीम रन करणं असेल आणि याच्यातून खूप कार्यप्रणाली ही सुस्थितीत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं मध्यवर्ती बँकेकडून वित्त पुरवठा करणं किंवा मध्यवर्ती बँकेकडून नियंत्रण ठेवण्याचं काम या मनी पॉलिसीज किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने करता येऊ शकतं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.